माझ्या रमाने का लुगड्यावर 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 रमाने का लुगड्यावर दिवस काढले रमाने का लुगड्यावर दिवस काढले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले रमाने का लुगड्यावर दिवस काढले रमाने का लुगड्यावर दिवस काढले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले व्यर्थ आसवांना गळू दिले नाही व्यर्थ आसवांना गळू दिले नाही अरे दुःख साहेबांना कळू दिले नाही दुःख साहेबांना कळू दिले नाही औषधाविना मुलं मातीत गाडले औषधाविना मुलं मातीत गाडले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले साहेब विदेशी मी एकटी स्वदेशी साहेब विदेशी एकटी स्वदेशी करता कली उभी ती आल्या संकटाशी करता कली उभी ती आल्या संकटाशी मनोज राजा घाणीतून वरती काढले मनोज राजगाणीतून वरती काढले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले रमाने का लुगड्यावर 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 रमाने का आज आपण या अतिशय सुंदर महत्त्वाच्या आनंदाच्या क्षणाला सर्वजण उपस्थित झालेला आहोत या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश भाऊ बोरकर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आणि राज्याचे संघटक माननीय आदरणीय विजयभाऊ चौरपगार तसेच सर्व जिल्ह्याची पुरुष कार्यकारिणी आणि महिला कार्यकारिणी या सर्वांना मी सन्मानाचा जय भीम करते आणि आज या आमचे बंधू काशीरामजी साहेब यांचा जो अतिशय आनंदाचा क्षण आणि त्यांच्या सहचारिणी या दोघांनाही सन्मानाचा जय भीम करते आणि त्यांच्या आयुष्यात खूप खूप खुशी लाभो अशी प्रबंधाचार्यांनी प्रार्थना करते आज 4 मे 1955 साली भारतीय बौद्ध महासभेची स्थापना झाली आणि हा अतिशय सुंदर असा दिवस त्याच दिवशी आमच्या अडकले भाऊचा जन्मदिवस कार्य करणाऱ्याचा अतिशय मोलाचा असा हा दिवस असतो भारतीय बौद्ध महासभेची धुरा त्यांनी आपल्या जीवनात आपल्या खांद्यावर तन मन धनाने आतापर्यंत सांभाळत आले त्याचबरोबर सर्वांना घेऊन ते सांभाळत आहेत त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस अत्यंत
हा सन्मानाचा जयभीम आहे. कारण महिला आणि पुरुष, महिलांचा सन्मान आणि पुरुषांचा सन्मान हा त्यांनी जो इथं योग घडून आणला त्याचं सुद्धा मी फार अभिनंदन करते. आणि भारतीय बौद्ध महासभेचं कार्य आपण असंच पुढे करत जाऊ अशी सर्वांना विनंती करते आणि माझे 2 शब्द. जोरदार टाळ्यांवाजून स्वागत करायचं. केला पुढे त्यांना 100 गाठायची आहे. त्याकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा. पण बघा आणि आज हे जे चोरपटार सर हे आपलं त्या ठिकाणी शुभेच्छा परमानंद व्यक्त करतो. गौतम बुद्ध दोन्ही संत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित करून आजच्या स्मृती कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलाला सुरुवात केली. अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रम. माननीय काशीराव अडकले साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झाला त्याचा विशेष आनंद आहे. माननीय काशीरावजी अडकले यांनी वयाची 75वी पूर्ण केली आणि कुटुंबाने ठरवलं की त्यांचा अमृत महोत्सव साजरा करायचा वाढदिवसाचा. आणि तोही केवळ नातेवाईकात कुटुंबात नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थापित केलेली आणि जिने आम्हाला सर्वांना या समाजाला माणुसकीचं जीवन उपलब्ध करून दिलं, स्वाभिमान दिला, स्वाभिमानाने आम्ही बौद्ध म्हणून गेलो, त्या भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनात नेतृत्वात हा वाढदिवस साजरा व्हावा अशी इच्छा करणारे काशीरावजी अडकले साहेब हे अनेकांमध्ये एक आहे. अशी सर्वांना ही दृष्टी असते असं सांगता येत नाही. ते काही लोकांना दृष्टी असते की मला अडकले साहेब आपल्याला पाहायला दिसते, मला याचा विशेष नाही. अशी माणसं जर तयार होत गेली तर बाबासाहेबांचा विचार बुलंद होण्यात वेळ लागणार नाही. बाबासाहेबांनी संस्थापित केलेल्या संस्था संघटना संवर्धित होणार आहे, त्याचं जतन केलं जाणार आहे, ती प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून त्या दृष्टीने आजचा आपला वाढदिवस अतिशय मंगलमय तर आहे, हृदयस्पर्शीही आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या तो अधिक महत्वाचा आहे. अलीकडे काय झालं डॉक्टर साहेब, बोरकर साहेब, सगळ्यांकडे भरपूर पैसे आले, पैशाची आता वाढ नाही राहिली. काल आम्ही सारी उष्ट खाणाऱ्यांची पोरं होतो, आज आम्ही सोन्याच्या ताटात देखील जेवू शकतो. एवढी प्रतिभा संपन्नता समृद्धी बाबासाहेब आंबेडकरांच्या महत् प्रयत्नांनी आम्हाला मिळाली. आणि नेमकं आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचे विचार मागे ठेवून पुढे जातोय. ही गोष्ट निश्चितपणे पुढच्या पिढीला अडचणीची होणार आहे. अशा स्थितीत अडकले साहेब भारतीय बौद्ध महासभेला घेऊन हा वाढदिवस साजरा करतात. ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. मी त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करतो. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या बडनेरा शाखेने आणि जिल्ह्याचे अध्यक्ष असलेले बोरकर सरांनी त्यांच्या कल्पकतेला मी दाद देतो. त्यांनी संधी बडनेरावाले तसे संधी हुकत नाही. बडनेरावाल्यांनी काय केलं, अडकले साहेबांचा 75वी साजरी केली.
बुद्ध वंदनेचा रविवारच्या वंदनेचा कार्यक्रम साजरा केला. आम्ही बोरकर सर्वांच्या डोक्यात संधी उगवली जमतच नाही. मग त्यांनी ठरवलं की नवनिर्वाचित महिला आघाडी आहे आपल्या जिल्ह्याची, त्या जिल्ह्याचं स्वागतही केलं पाहिजे. त्यांनाही स्वागत करून कामाला लावलं पाहिजे. हे तिन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य झालेल्या आहेत, त्याचा मला आनंद वाटतो. मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा महिला कार्यकारिणीचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी फुलं स्वीकारलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पंचशिलेची दुपट्टी स्वीकारलेली आहे. लोक तुम्हाला जेव्हा रस्त्याने जात तेव्हा जयमनचे हात वर होणार आहे. पण लक्षात घ्या, जबाबदारी वाढलेली आहे. जबाबदारीनं वागावं लागेल, जबाबदारी पूर्ण करावी लागेल. जबाबदारी टाळता येणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही जबाबदारी पूर्ण करून यशस्वी व्हावं यासाठी शुभेच्छा देतो. केवळ घराला पाठी लावण्यासाठी म्हणून तुमचं पद नाही. माझे दांडे जिल्हाध्यक्ष सबनिष्ठ काम शून्य असं नाही चालत. आता जागरूकपणे सगळ्या कामाकाजात आपण सहभागी व्हावं. भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी दिली. मी आधी सांगितलं की तुम्हाला मला त्या बॅनर खाली बौद्ध होता आलं आणि आपण आज बौद्ध म्हणून जगतात फिरवतो, स्वाभिमानाने जगतात फिरवतो. प्रत्येकाची कॉलर टाईट होते बौद्ध म्हणून. ती भारतीय बौद्ध महासभा आम्ही घराघरात पोहोचू, तिचं महत्व सांगू, ती कोणी स्थापन केली, केव्हा स्थापन झाली हेही सांगू. या ठिकाणी सांगितलं गेलं की भारतीय बौद्ध महासभा 4 मे 1955 स्थापन झाली. नाही, चूक होते. 18 मे 1954 भारतीय बौद्ध महासभा स्थापन झाली. परत सांगतो, 18 मे 1954 भारतीय बौद्ध महासभा स्थापन झाली. ती बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि 4 मे 1955 भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी पंजीबद्ध केली, नोंदणी केली, रजिस्टर केली. ती भारतीय बौद्ध महासभेचा नोंदणी दिवस आजचा आहे. तोही क्षण आनंदाचा, तोही दिवस तुमच्या 75व्या सुवर्ण अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आला साहेब. तुम्ही किती यशस्वी झाला.